महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलं धमाका अपडेट। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु आता दरवेळीप्रमाणे तुम्हाला 2000च्या ऐवजी 3000 रुपये अशा प्रमाणे हप्ता मिळणार आहे। नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना 3000 रुपये मिळणार आहे, सविस्तरपणे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अपडेट आलेला आहे। तर आता इथे पहा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्र 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या 2 तासात खात्यात जमा। देशातील जवळपास 9 ते 10 कोटी 70 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज मोठा निधी जमा केला जाणार आहे। राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला 3 आणि 3 6 3 + 3 6000 रुपये अशी रक्कम 2 हप्त्यांची मिळणार आहे। राज्यातील सुमारे 92 लाख कुटुंबांना खात्यात जवळपास 6000 थेट जमा होण्याची शक्यता। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो राज्यातील 92 लाख शेतकरी कुटुंबांना आज जवळपास 6000 रुपये म्हणजे खात्यावरती जमा होण्याची शक्यता। आता पुढे पहा, शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने लॉटरी लागलेली आहे, कारण की आता राज्य आणि केंद्र सरकारकडून 7200 कोटी निधी आज बँकांना उपलब्ध करून देण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 7200 कोटी आता निधी बँकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 7200 कोटीचा निधी उपलब्ध करून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेला आहे। आज शेतकरी बांधवांना दुपारी 1 वाजल्यापासून प्रत्येकी 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आज दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती प्रत्येक हप्त्याचे 3000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे मिळून तुम्हाला 6000 रुपये असे 1 वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। येत्या 6 ते 7 तासात तुम्हाला मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाईल। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारी 1 वाजल्यापासून पुढे येत्या 6 ते 7 तासाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे मोबाईलवरती लक्ष ठेवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय चव्हाण यांनी अशी घोषणा केली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय चव्हाण यांनी अशी घोषणा केली आहे की राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी बांधवांना 4000 रुपयापेक्षाही अधिक म्हणजेच की राज्यातील सुमारे 92 लाख कुटुंबांना 4000 रुपयापेक्षाही अधिक 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला दरवेळी 2000 रुपये हप्ता मिळत होता, म्हणजेच की 2 हप्त्याचे मिळून 4000 रुपये, परंतु यावेळी तुम्हाला एका हप्त्याचे 3000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे 6000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे दरवेळी 2000 रुपये मिळत होते, परंतु यावेळी राज्य आणि केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो आणि पीएमचा हप्ता 6000 रुपये मिळेल अशी घोषणा करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला 2000च्या ऐवजी 3000 रुपये हप्ता मिळणार आहे आणि असे 2 हप्त्याचे एकूण तुम्हाला 6000 रुपये मिळेल अशी घोषणा करण्यामध्ये आली आहे। मग नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 6000 रुपये मिळणार? म्हणजेच की आता कोणत्या शेतकरी बांधवांना 6000 रुपये म्हणजेच की दर हप्ता 3000 रुपये अशा प्रमाणे मिळणार आहे ते पण पाहणार आहोत। आता इथे पहा, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी तरतूद करण्यामध्ये आला आहे, परंतु शेतकरी बांधवांना 6000 रुपये निधी मिळणार का, किंवा दरवेळीप्रमाणेच 2 हप्त्याचे एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार? हे तर आपल्याला आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी जमा झाल्यानंतरच आपल्याला समजेल, म्हणजेच की कळेल की शेतकरी बांधवांना 4000 रुपये खात्यावरती निधी जमा होईल की 6000 रुपये जमा होईल। हे तर आपल्याला खात्यावरती शेतकरी बांधवांच्या जमा झाल्यानंतरच कळेल की शेतकरी बांधवांना खरोखर 6000 रुपये मिळणार आहेत की 4000 रुपये मिळणार आहेत। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज वितरित होणाऱ्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी म्हणजेच की ई-केवायसी करा याची सांगण्यामध्ये आलेली आहे।
जर शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यावी। ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला आज एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करा, जेणेकरून तुम्हाला आज जो 1 वाजल्यापासून जर हप्ता वितरित होणार आहे ना, तो हप्ता तुमच्या खात्यावरती देखील लवकरात लवकर जमा होईल। आज नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये 1 वाजल्यापासून हप्ता जमा होणार आहे ते पाहूया जिल्ह्यांची यादी। तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर या चॅनलवरती माहिती मिळत असते। तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया, जेणेकरून आज जे 1 वाजल्यापासून तर तुम्हाला सायंकाळी 9 वाजेपर्यंत हप्ता वितरित होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। नंबर 1 वरती आहे अहमदनगर। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची आता आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर पालघर। पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुमची देखील आतुरता संपलेली आहे। तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर परभणी। परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी। रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुमची देखील आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर रायगड। रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर सातारा। सातारा मधील जर शेतकरी असाल, सातारा मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर सोलापूर। सोलापूर मधील जर शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची देखील आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर सांगली। सांगली मधील जर शेतकरी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची देखील आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे 2 हप्ते अशी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 2 हप्ते अशी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे। ठाणे मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर अकोला। अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्हाला देखील आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।